महाराणी ताराराणी यांनी स्वराज्याची धुरा आपल्या हातात घेतली आणि त्यांनी एवढा 35-40 वर्षाचा जो मराठ्यांचा इतिहास होता साधारण त्याच्या तंत्रात बदल केला. त्यांनी 2 तंत्र अवलंबली. पहिली, त्या फक्त स्वराज्यापुरत्या मर्यादित राहिल्या नाही, तर त्यांनी कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि माळवा ह्या औरंगजेबाच्या प्रांतामध्ये नेमाजी शिंदे तत्सम सरदारांना पाठवले आणि या सरदारांनी औरंगजेबाचा प्रांत लुटायला तिकडे सुरुवात केली. मराठ्यांनी तिकडे अंमल पसरवला. इकडे दुसरा भाग काय केला त्यांनी, मराठे एक एक किल्ला हे 6-6 महिने लढवायचे आणि पावसाळ्याच्या तोंडावरती ते मुघलांची तह करून किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यायचे. बरं, ते द्यायचे कसे, तर 6 महिन्याआधी मुघलांचे सैन्य मारायचे, बरोबर. मुघलांचा खजाना रितावायचा, 6 महिने बसून सैन्य कंटाळायचे आणि त्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावरती, बरोबर पावसाळ्याच्या तोंडावरती, का हे तुम्हाला पुढे कळेल, मुघलांच्या ताब्यात द्यायचे. बरं, ताब्यात द्यायचे म्हणजे मोकळा किल्ला द्यायचे. तिथली रसद संपलेली असायची, हो. दारुगोळा संपलेला असता, पूर्ण रिकामा किल्ला. सैन्यामध्ये जे मावळे होते त्यातले बरेचसे कष्टकरी आणि शेतकरी होते. बरोबर. हे आपल्या शेतीच्या, आपल्या गावाकडच्या कामांमध्ये व्यस्त व्हायचे. पावसाळा संपला की हे लोक गुप्त मार्गाने, जे मोगलांना ठाऊक नसायचे, हं. किल्ल्यात पुन्हा प्रवेश करायचे, पूर्ण मोगल सैन्य कापायचे बरं. आणि पुन्हा किल्ला ताब्यात घ्यायचे. 50,000, 1,00,000 अशी रक्कम घेऊन ते किल्ला ताब्यात द्यायचे. सगळ्यात बरं. महागातला किल्ला त्या काळी 2,00,000 रुपये देऊन विशालगड हा औरंगजेबाने ताब्यात घेतला होता आणि तो ताब्यात घेतल्यानंतर, पावसाळा संपल्यानंतर मराठ्यांनी तो 2 रात्रीत परत काबीज केला होता. तर त्यांनी या प्रकारे मोहीम बदलली, मार्ग बदलले बरोबर. आणि ते एवढ्यावर थांबले नाही. जे मराठी फक्त औरंगजेब चालून आला तेव्हा प्रतिकार आणि लढाई हे करत होती, त्यांनी त्या युद्धालाच वेगळे वळण दिलं. आता ते स्वतः आक्रमण करायला लागले होते बरं. आणि ते पण कुठे, तर औरंगजेबाच्या प्रांतात. हां. म्हणजे हानी झाली तरी होत कोणाची होती, ती औरंगजेबाची. औरंगजेबाची. हाती काय लागलं तर ते लागत होतं मराठ्यांच्या आणि बरोबर. इकडे औरंगजेबाकडनं आपण पैसे घेऊन किल्ले देतच होतो. बरोबर. या दुहेरी मार्गांनी त्याचा खजाना रिकामा खाली होत होता, होता. दोन्हीकडे त्याचे सैनिक मरत होते. अशा वेगळ्या परिस्थितीत औरंगजेबाला मराठ्यांनी नेऊन सोडलं होतं. या प्रकारे ताराराणी राज्यकारभार करत होत्या. बरं. अशा प्रकारे औरंगजेब साधारण 27 वर्ष फिरत राहिला आणि ताराराणी जिवंत असतानाच तो शेवटी भिंगार अहमदनगर जवळ वारला.